Next topic is spectra of D2 and D8 ions. लास्ट लेक्चरला जसं आपण D1 आणि D9 इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशनचं स्पेक्ट्रा डिस्कस केलं. स्पेक्ट्रा म्हणजे इथे ऑरिजिन डायग्राम्स आपण डिस्कस करतोय D1 D9 आणि त्याच्याशी रिलेटेड जेवढे इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन लास्ट लेक्चरला झाले ते आपण डिस्कस केले. त्यांचे ऑरिजिन डायग्राम्स पण आपण डिस्कस केले आणि कन्सॉलिडेटेड डायग्राम एक कंबाईन डायग्राम पाहिली सगळे इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशनसाठी. आता बाय युजिंग सेम आर्ग्युमेंट्स लास्ट लेक्चरला आपण जे काही सगळं जसं नॉलेजचा यूज केला तो स्पेक्ट्रा डिस्कस करण्यासाठी ते सेम नॉलेज आपल्याला D2 आणि D8 आयनचे या D2 आणि D8 आयन्सच्या केसमध्ये कसं स्प्लिटिंग डायग्राम असेल ते आपल्याला डिस्कस करायचं आहे. ठीक आहे, पहिले आपण पहिले इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन सिलेक्ट करूया. D2 इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन. D2 ions or in case of D2 electronic configuration, when we consider the ground state, the representation of this D2 electronic configuration is 2 electrons in different orbitals. ठीक आहे, जेव्हा आपण D2 इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन साठी ग्राउंड स्टेट कन्सिडर करतो किंवा फ्री गॅसियस मेटल आयन, एक सिंगल फक्त मेटल आयन आहे, कुठल्याही प्रकारचं लिगॅंड्स त्याला अटॅच नाही आहे आणि त्या मेटल आयनचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन काय आहे तुमचं D2 आहे, बरोबर आहे. तर त्याचं इलेक्ट्रॉनिक रिप्रेझेंटेशन कसं करतो मग आपण D2 म्हणजे D ऑर्बिटल मध्ये 2 इलेक्ट्रॉन. तर हे 2 इलेक्ट्रॉन इन केस ऑफ ग्राउंड स्टेट आपण 2 वेगवेगळ्या ऑर्बिटल मध्ये काय मग ते 2 इलेक्ट्रॉन आपण दाखवतो. ऍक्च्युअली आपण D2 इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन बद्दल अजून काही बरेचशी इन्फॉर्मेशन लास्ट लेक्चरला कलेक्ट केलेली आहे, म्हणजे त्याच्या मायक्रो स्टेट्सशी संबंधित असू द्या किंवा इलेक्ट्रॉनिक अरेंजमेंट बद्दल असू द्या, ती इन्फॉर्मेशन आपण लास्ट लेक्चरला कलेक्ट केली. फक्त आता ऑरिजिन डायग्राम्स आपण डिस्कस करतोय इन केस ऑफ D2 इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन. तर ग्राउंड स्टेट मध्ये 2 ऑर्बिटल मध्ये 2 इलेक्ट्रॉन येतील. पुढे या रिस्पेक्टिव्ह कन्फिगरेशन मध्ये म्हणजे D2 इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशनला म्हणजे असा एक मेटल आपण एक्झाम्पल मध्ये कन्सिडर केला आहे की ज्याचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन काय आहे मग D2 D ऑर्बिटल मध्ये 2 इलेक्ट्रॉन. त्याच्यासाठी बेस्ट एक्झाम्पल काय आहे व्हॅनेडियमचा वॉटर बरोबरचा कॉम्प्लेक्स हेक्सा ॲक्वा व्हॅनेडियम असा एक तुमचा कॉम्प्लेक्स. म्हणजे जेव्हा व्हॅनेडियम तुमच्या +3 ऑक्सिडेशन स्टेट मध्ये असेल तर त्यावेळेस त्याचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन काय आहे मग D2 येईल. ठीक आहे, व्हॅनेडियम काय आहे 3D सिरीज मधला तिसरा एलिमेंट आहे. स्कँडियम, टायटेनियम आणि व्हॅनेडियम. मग स्कँडियमला काय आहे मग ॲटॉमिक नंबर 21, इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन काय मग तुमच्या 4s2 3d1. मग जसं जसं स्कँडियम पासून आपण झिंक मध्ये कडे चालूया इन 3D सिरीज मध्ये ॲज द ॲटॉमिक नंबर इन्क्रीजेस द इलेक्ट्रॉन्स इन D सबशेल इज ऑल्सो इन्क्रीजेस. टायटेनियमला काय मग ॲटॉमिक नंबर 22, इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन काय मग तुमचा 4s2 3d2. आणि व्हॅनेडियमला काय मग ॲटॉमिक नंबर 23 4s2 3d3. बरोबर आहे, म्हणजे व्हॅनेडियमचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन काय आहे 4s2 3d3 आउटर मोस्ट इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन आपण कन्सिडर करतोय. पण इथे फक्त व्हॅनेडियम आहे का नाही, व्हॅनेडियम इन +3 ऑक्सिडेशन स्टेट यानी म्हणजे व्हॅनेडियम आयन आपण कन्सिडर करतोय की व्हॅनेडियमवर चार्ज किती आहे +3, 3 इलेक्ट्रॉन त्याने लॉस केले. मग इथे आपल्याला हे 3 इलेक्ट्रॉन लॉस करावे लागतील. मग पहिले इलेक्ट्रॉन S सबशेल मधून जातील. मग हे 2 इलेक्ट्रॉन लॉस झाले, त्याच्यानंतर अजून एक इलेक्ट्रॉन लॉस करायचा आहे, तो कुठून जाईल मग D सबशेल मधून जाईल आणि रिझल्टंट इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन काय मिळेल तुम्हाला फक्त 3d2. म्हणजेच तो D2 इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन असेल. बरोबर आहे, जेव्हा फ्री असेल व्हॅनेडियम आयन कुठल्याही प्रकारचं लिगॅंड्स त्याला अटॅच नसेल तर हे पाचही जे D ऑर्बिटल्स आहेत व्हॅनेडियमचे ते डिजनरेट असतील. म्हणजे पाचही ॲटॉमिक ऑर्बिटलची एनर्जी कशी असेल तुमची सेम असेल. पण जेव्हा व्हॅनेडियम कॉम्प्लेक्स तयार करेल कोणत्याही लिगॅंड सोबत तर ड्यू टू द लिगॅंड फील्ड these
5 degenerate d orbitals are split into two sets. 3 orbitals of lower energy which is called as T2g and 2 orbitals of higher energy which is commonly called as a Eg. ठीक आहे. म्हणजे पहिले तर त्याचे ते 5 ॲटॉमिक ऑर्बिटल्स आहेत व्हॅनेडियमचे ते डिजनरेट असतील म्हणजे 5ही ॲटॉमिक ऑर्बिटलची एनर्जी काय असेल मग सेम असेल. पण जेव्हा लिगँड्सचा अप्रोच होईल ड्यू टू द लिगँड फील्ड इलेक्ट्रोस्टॅटिक फील्ड प्रोड्यूस्ड बाय लिगँड these 5-fold degenerate d orbitals are split into two set. दोन सेट मध्ये हे 5 ॲटॉमिक ऑर्बिटल्स तुमचे स्प्लिट होतील. 5 पैकी 3 ॲटॉमिक ऑर्बिटल्सची एनर्जी कमी होईल त्याला आपण काय सिम्बॉलाइज कसं करतो त्याला आपण T2g ने आणि या 5 पैकी उरलेल्या 2 ऑर्बिटलची एनर्जी वाढेल त्याला आपण सिम्बॉलाइज कसं करतो मग Eg ने सिम्बॉलाइज करत असतो. याला जर आपण बॅरे सेंटर कन्सिडर केलं तर ही लेवल जी ती बॅरे सेंटरने -4 dq ने खाली आहे आणि ही जी Eg लेवल आहे ती बॅरे सेंटरने +6 dq ने काय मग वरती आहे. अशा पद्धतीने आपण रिप्रेझेंटेशन डी ऑर्बिटलचं स्प्लिटिंग पाहिलं होतं बरोबर आहे. मग आता ऑर्बिटल स्प्लिट झाल्यानंतर ग्राउंड स्टेट मध्ये आता पहिले तर आपण फक्त ॲटॉमिक ऑर्बिटल होते तर अशा पद्धतीने आपण इलेक्ट्रॉन्स रिप्रेझेंट केले की दोन वेगवेगळ्या ॲटॉमिक ऑर्बिटल मध्ये 2 इलेक्ट्रॉन. पण आता ऑर्बिटल्स तुमचे स्प्लिट झालेले आहेत मग हे इलेक्ट्रॉन सुद्धा या स्प्लिटेड ॲटॉमिक ऑर्बिटल्स मध्ये आपल्याला भरावे लागतील. आणि नेहमी इलेक्ट्रॉन भरताना आपण पहिले काय लोअर एनर्जीच्या ॲटॉमिक ऑर्बिटल्स मध्ये इलेक्ट्रॉन भरत असतो आणि नंतर हायर एनर्जीच्या ॲटॉमिक ऑर्बिटल्स मध्ये. मग 2 इलेक्ट्रॉन भरायचे आहेत. लोअर एनर्जी ॲटॉमिक ऑर्बिटल्स कोणते T2g. मग दोघं इलेक्ट्रॉन कुठे जातील तुमचे या T2g च्या सेट मध्ये जातील. ठीक आहे. इन ग्राउंड स्टेट द इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन विल बी फॉर D2 इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन. D2 इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन साठी जर आपण इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन कन्सिडर केलं ग्राउंड स्टेट मध्ये त्या कॉम्प्लेक्सच्या केस मध्ये व्हॅनेडियम ॲक्वा कॉम्प्लेक्स मध्ये तर पहिले इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन काय मिळेल मग आपल्याला T2g2. ग्राउंड स्टेट मध्ये दोघे इलेक्ट्रॉन कोणत्या एनर्जी लेवल मध्ये भरलेले आहेत T2g या एनर्जी लेवल मध्ये. मग ही T2g हा जो एक सेट झाला ही जी एनर्जी लेवल झाली ही तुमची ग्राउंड स्टेट झाली आणि एक्साइटेड स्टेट कोणती झाली तुमची Eg बरोबर आहे. म्हणजे या T2g सेट मध्ये हे जे 3 ॲटॉमिक ऑर्बिटल्स आहेत तुम्ही अशा पद्धतीने दाखवा किंवा लाईन्सचा वापर करून दाखवा. कन्सेप्ट काय मग सेम. मग अशा पद्धतीने आपण लाईन्सचा वापर करून दाखवूया. ही T2g लेवल आहे लोअर एनर्जेटिक आणि ही Eg लेवल आहे हायर एनर्जेटिक. ही ग्राउंड स्टेट झाली तुमची आणि ही काय झाली तुमची एक्साइटेड स्टेट. ही ग्राउंड स्टेट झाली आणि ही एक्साइटेड स्टेट झाली बरोबर आहे. इनिशियली तर काय दोघं इलेक्ट्रॉन तुमचे T2g शेल मध्ये T2g या सेट मध्ये लोअर एनर्जीच्या सेट मध्ये. नंतर जेव्हा आपण याला एनर्जी प्रोव्हाइड करणार आहे तर काय होईल मग इलेक्ट्रॉनिक एक्साइटेशन. इलेक्ट्रॉन तुमचं ग्राउंड स्टेट मधून कुठे जाईल एक्साइटेड स्टेट मध्ये म्हणजे T2g मधून इलेक्ट्रॉन कुठे जम्प करेल Eg मध्ये. तर इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन कसं चेंज होईल मग पहिले ग्राउंड स्टेटला काय होते इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन T2g2. T2g या सेट मध्ये 2 इलेक्ट्रॉन होते पण आता इलेक्ट्रॉन तुमचा एक्साइट झाला कुठे गेला Eg मध्ये. मग एक इलेक्ट्रॉन इथे राहिला आणि एक इलेक्ट्रॉन कुठे गेला Eg मध्ये. तर इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन काय मिळेल मग तुम्हाला रिझल्टंट Eg1 T2g1 and Eg1. ठीक आहे. एक इलेक्ट्रॉन तुमचा T2g मधून कुठे गेला Eg या लेवल मध्ये गेला म्हणजे हा एक इलेक्ट्रॉन एक्साइट होऊन ग्राउंड स्टेट मधून कुठे गेला मग एक्साइटेड स्टेट मध्ये. ठीक आहे. हे फर्स्ट स्ट्रॉंग फील्ड कन्फिगरेशन म्हणा किंवा पुढे एक्साइटेशन झाल्यानंतर कसं इलेक्ट्रॉन पुढे जाणार आहे. म्हणजे पहिले इनिशियली काय होईल जेव्हा आपण एनर्जी प्रोव्हाइड करणार आहे पहिले तर इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन काय तुमच्या T2g2 नंतर इलेक्ट्रॉन एक्साइट होईल T2g मधून Eg मध्ये. तर इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन काय मिळेल T2g1 Eg1 आणि अजून एक इलेक्ट्रॉन तुमचा खालच्या लेवल मध्ये उरलेला आहे तो पण एक्साइट होऊ शकतो. तो पण ग्राउंड स्टेट मधून एक्साइटेड स्टेट मध्ये जाऊ शकतो. जर दुसरा पण इलेक्ट्रॉन वरती गेला तर रिझल्टंट इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन काय मिळेल तुम्हाला दोघं इलेक्ट्रॉन वरती गेले तर त्याच्यानंतरचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन काय मिळेल मग Eg2 बरोबर आहे. अशी मग हे 2 स्ट्रॉंग फील्ड कन्फिगरेशन आपण यांना म्हणू शकतो. ठीक आहे. तर हे पॉसिबिलिटी आहे की दोघं इलेक्ट्रॉन तुमचे
ती ग्राउंड स्टेटमधून कुठे जाऊ शकतात, मग एक्साइटेड स्टेटमध्ये जाऊ शकतात. आता आपण टर्म्सबद्दल बोलूया की D2 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनला कोणते कोणते टर्म्स मिळतील. आता ऑलरेडी आपण टर्म्स फाइंड आउट करून ठेवलेले आहेत. तुम्हाला आठवत असेल आपण इनिशियलीच D2 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनसाठी एक्झाम्पल्स घेतले होते. D2 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनला कोणकोणते एनर्जी लेवल्स मिळतील आणि ते लेवल्स आपण रिड्यूस सुद्धा केले होते. त्याच्यासाठी आपला व्हिडिओ ऑलरेडी रेकॉर्डेड आहे, तो तुम्ही पाहू शकता. ठीक आहे. म्हणजे ही ऑर्गन डायग्राम डिस्कस करण्याच्या अगोदर जर तुम्ही ते पाहून घेतलं तर जास्त इफेक्टिवली हा टॉपिक तुम्हाला समजेल. मग D2 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनला टोटल किती अरेंजमेंट्स आहेत? 45 वेगवेगळे अरेंजमेंट्स आहेत आणि 45 वेगवेगळ्या अरेंजमेंट्समध्ये वेगवेगळे टर्म्स मिळतात. ते टर्म्स आपण कोणते कोणते टर्म्स मिळालेले होते ते डायरेक्ट मी लिहून देतो की ट्रिपलेट F, ट्रिपलेट P, सिंगलेट G, सिंगलेट D आणि सिंगलेट S असे टोटल 5 टर्म्स आपल्याला D2 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनला मिळाले होते. बरोबर आहे. आणि याच्यातून आपण बाय युजिंग हंट्स रूलचा वापर करून आपण ग्राउंड स्टेट डिसाइड केली होती. ग्राउंड स्टेट इथे कोणती? मग ट्रिपलेट F ही ग्राउंड स्टेट आहे. त्याच्यानंतर हे सगळे काय तुमचे एक्साइटेड स्टेट आहे. ही ग्राउंड स्टेट आहे फक्त ट्रिपलेट F ही काय असेल तुमची ग्राउंड स्टेट. उरलेले सगळे टर्म्स कसे असतील तुमचे एक्साइटेड स्टेट असतील. बरोबर. आता अजून एक टॉपिक आपण डिस्कस केलं होतं, स्प्लिटिंग ऑफ टर्म्स. म्हणजे S टर्म कशी स्प्लिट होईल ऑक्टाहेड्रल क्रिस्टल फील्ड मध्ये, P टर्म कशी स्प्लिट होईल, D टर्म कशी स्प्लिट होईल आणि F टर्म तुमची कशी स्प्लिट होईल. त्याच्या स्प्लिटिंग डायग्राम वर सुद्धा आपण काय मग एक लेक्चर ऑलरेडी रेकॉर्ड करून ठेवलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यात आपण पाहिलंय की ट्रिपलेट F स्टेट तुमची स्प्लिट होते 3 एनर्जी लेवल मध्ये. पहिली आहे तुमची ट्रिपलेट T1G, त्याच्यानंतर ट्रिपलेट T2G आणि त्याच्यानंतर ट्रिपलेट A2G. F टर्म कशी स्प्लिट होते? मग या 3 एनर्जी लेवल मध्ये F टर्म तुमची स्प्लिट होणार आहे. त्याच्यानंतर ट्रिपलेट PG आहे. आता पहा P ऑर्बिटल आणि P टर्म, P ऑर्बिटल पण स्प्लिट होत नाही कोणत्याही लिगॅंड फील्डला, कोणत्याही क्रिस्टल फील्डला. तसंच P टर्म सुद्धा काय मग तुमच्या कुठल्याही लिगॅंड फील्डला स्प्लिट होणार नाही. फक्त त्याच्यासाठी आपण मोलिक्युलर सिम्बॉल इन केस ऑफ ऑक्टाहेड्रल क्रिस्टल फील्ड काय वापरतो? मग T1G वापरतो. आता 2 T1G इकडे झाले. F टर्म साठी पण आपण T1G, T2G, A2G वापरतोय आणि P टर्म साठी पण T1G वापरतोय. आणि दोघांची स्प्लिटिंग आपल्याला दाखवायचं आहे म्हणून काय करायचं, फक्त हा T1G आपण कोणासाठी वापरतोय त्याच्यासाठी लेबल करून घ्यायचं. मग P टर्म साठी आपण T1G वापरतोय म्हणून याला काय म्हणायचं? मग T1G आणि याला काय म्हणते? या T1G ला F T1G म्हणायचं. बरोबर. तर आता पहा, पहिले तर हे D2 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनला हे टर्म्स आपल्याला मिळाले. कोणते कोणते? ट्रिपलेट F, ट्रिपलेट P, सिंगलेट G, सिंगलेट D आणि सिंगलेट S. बरोबर. आणि D2 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनला आपल्याला ऑरिजिन डायग्राम काढायची आहे. म्हणजे हे 2 इलेक्ट्रॉन तुमचे ग्राउंड स्टेट मधून एक्साइटेड स्टेट मध्ये जातील. कोणकोणते ग्राउंड स्टेट असतील, कोणते कोणते पॉसिबल ट्रान्झिशन्स आहेत, हे सगळं आपल्याला इथे दाखवायचं आहे त्या ऑरिजिन डायग्राम मध्ये. पहिले तर ट्रिपलेट F ही काय असेल तुमची ग्राउंड स्टेट असेल. बरोबर आहे. त्याच्यानंतर फर्स्ट एक्साइटेड स्टेट कोणती येईल? ट्रिपलेट P येईल. त्याच्यानंतर हे पण काय आहेत तुमचे डबलेट G, सिंगलेट G, सिंगलेट D, सिंगलेट S हे सुद्धा तुमचे एक्साइटेड स्टेट आहेत. पण आता पहा, कुठल्याही टर्मची मल्टिप्लिसिटी ट्रिपलेट कधी येते? इथे पहा ट्रिपलेट, याला आपण ट्रिपलेट F म्हणतोय, याला ट्रिपलेट P म्हणतोय. तर या दोघा टर्म्सला आपण ट्रिपलेट का म्हणतोय? कारण की इथे इलेक्ट्रॉनिक अरेंजमेंट कशी आहे? दोघं इलेक्ट्रॉन तुमचे पॅरलली भरलेले आहेत वेगवेगळ्या ॲटॉमिक ऑर्बिटल्स मध्ये. ठीक आहे. म्हणून आपल्याला मग स्पिनची व्हॅल्यू काय मिळते? मग स्पिन S ची व्हॅल्यू 1 मिळते आणि त्याच्यावरनं मल्टिप्लिसिटी तुम्हाला काय मिळते? मग ट्रिपलेट. बरोबर आहे. म्हणजे ट्रिपलेट F आणि ट्रिपलेट P या दोघा ठिकाणी मल्टिप्लिसिटी, स्पिन जी आहे इलेक्ट्रॉनची ती काय मग सेम आहे. मल्टिप्लिसिटी पण सेम आहे
आणि स्पिन सुद्धा काय मग सेम आहे. पण याच्या पुढचे एक्साइटेड स्टेट कन्सिडर करा आता तुम्ही. सिंगलेट G, सिंगलेट D आणि सिंगलेट S या टर्म्सवर फोकस करा. इकडे काय या टर्म्स मध्ये सगळे हे जे सगळे टर्म्स आहेत या सगळ्या टर्म्सची मल्टिप्लिसिटी काय मग सिंगलेट आहे. हा पण सिंगलेट स्टेट मध्ये, हा पण सिंगलेट स्टेट मध्ये. आणि मल्टिप्लिसिटी सिंगलेट कधी येईल जेव्हा स्पिन 0 असेल, बरोबर आहे. आणि स्पिन कधी 0 येईल जेव्हा 2 इलेक्ट्रॉन अशा पद्धतीने ॲटॉमिक ऑर्बिटल्स मध्ये भरले असतील, एक अपवर्ड आणि एक डाऊनवर्ड डायरेक्शनने भरला असेल, तेव्हाच तुम्हाला मल्टिप्लिसिटी काय मिळते मग स्पिन 0 मिळते आणि मल्टिप्लिसिटी काय मिळते मग सिंगलेट मिळते, बरोबर आहे. म्हणजे इथे स्पिन वेगवेगळी इलेक्ट्रॉनची किंवा इथे मल्टिप्लिसिटीची व्हॅल्यू वेगळी आहे या 3 एक्साइटेड स्टेटमध्ये, आणि या 2 स्टेटमध्ये मल्टिप्लिसिटी काय मग सेम. म्हणजे इलेक्ट्रॉन आता ट्रान्सफर होणार आहे, ही ग्राउंड स्टेट मधून फर्स्ट एक्साइटेड स्टेट मध्ये, ग्राउंड स्टेट मधून या स्टेट मध्ये, ग्राउंड स्टेट मधून या स्टेट मध्ये, ग्राउंड स्टेट मधून या स्टेट मध्ये, तिघा स्टेट मध्ये आपण इलेक्ट्रॉनिक ट्रान्झिशन दाखवणार आहोत. तर जेव्हा इलेक्ट्रॉन तुमच्या ट्रिपलेट F मधून ट्रिपलेट P मध्ये जाईल, तर ज्या स्टेट मधून तो एक्साइटेड स्टेट मध्ये जातोय, ग्राउंड स्टेट मधून ट्रिपलेट F मधून ट्रिपलेट P मध्ये जातोय, तर या दोघा स्टेटची मल्टिप्लिसिटी काय मग सेम आहे. आणि इथे इलेक्ट्रॉन ट्रान्सफर होताना मल्टिप्लिसिटी सेम असल्यामुळे स्पिन इलेक्ट्रॉनची चेंज होणार नाही. आणि हे जे ट्रान्झिशन असेल ट्रिपलेट F पासून तर ट्रिपलेट P चं जे ट्रान्झिशन असेल ते स्पिन अलाउड ट्रान्झिशन असेल, ठीक आहे. स्पिन अलाउड ट्रान्झिशन असेल आणि इथे ते ट्रान्झिशन तुमचे इंटेन्स पीक देतील स्पेक्ट्रम मध्ये, ठीक आहे. पुढे त्याच्यानंतरचं ट्रान्झिशन आपण पाहू ट्रिपलेट F मधून सिंगलेट G मध्ये. इथे पहा इलेक्ट्रॉन ट्रिपलेट F मधून ट्रान्सफर होणारे, कुठे ट्रान्सफर होणारे सिंगलेट G या स्टेट मध्ये. मग आता बघ मी प्रोनाउन्सिएशनच कसं करतोय सिंगलेट G, म्हणजे इथे मल्टिप्लिसिटी सिंगलेट आहे, इथे मल्टिप्लिसिटी ट्रिपलेट आहे. इलेक्ट्रॉन जेव्हा ट्रिपलेट F मधून सिंगलेट G मध्ये जाईल तर त्याची मल्टिप्लिसिटी चेंज होईल, कारण की दोघांची मल्टिप्लिसिटी काय मग वेगवेगळी आहे. आणि ज्या ट्रान्झिशन मध्ये स्पिन मल्टिप्लिसिटी किंवा इलेक्ट्रॉनची स्पिन जर चेंज होत असेल तर ते कसं असेल, मग ते कोणत्या टाईपचं ट्रान्झिशन असेल, स्पिन फॉरबिडन ट्रान्झिशन असेल. आणि तिथे आपल्याला पीक मिळत नाही किंवा अशा प्रकारचे इलेक्ट्रॉनिक ट्रान्झिशनला आपण कन्सिडर करत नाही स्पेक्ट्रम डिस्कस करत असताना, ठीक आहे. आपण स्पिन फॉरबिडन ट्रान्झिशन्सला काय करतो, अवॉइड करतो, इग्नोर करतो. म्हणजे हे जे इलेक्ट्रॉनिक ट्रान्झिशन आहे ट्रिपलेट F मधून सिंगलेट G, ट्रिपलेट F मधून सिंगलेट D, ट्रिपलेट F मधून सिंगलेट S, हे सगळे इलेक्ट्रॉनिक ट्रान्झिशन्स कसे आहेत मग स्पिन फॉरबिडन ट्रान्झिशन असल्यामुळे हे सगळ्या ट्रान्झिशन्सला आपण इग्नोर करणार आहोत. म्हणजे आपण डायरेक्ट असं कन्सिडर करायचं की हे जरी सगळे स्टेट्स मिळतील D2 इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशनला, पण ऑरिजिन डायग्राम दाखवताना फक्त आपण या दोनच स्टेटला कन्सिडर करणार आहोत. म्हणजे ही ट्रिपलेट F आपल्यासाठी ग्राउंड स्टेट झाली आणि ट्रिपलेट P ही आपल्यासाठी काय झाली मग एक्साइटेड स्टेट झाली, ठीक आहे. रिमेनिंग अदर स्टेट्सला आपण इथे ऑरिजिन डायग्राम काढताना कन्सिडर करणार नाही, ठीक आहे. चला आता F टर्मची स्प्लिटिंग पाहूया आणि डायरेक्ट ऑरिजिन डायग्राम आपण काढणार आहोत. ऑलरेडीच मी तुम्हाला स्प्लिटिंग दाखवली की F टर्म, आता टर्म तुमचे काय झाले मग रिड्यूस झाले. D2 आणि D8 इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशनला टर्म्स काय झाले तुमचे रिड्यूस होऊन गेले. आता आपण पाहिलं का D2 इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशनला मिळालेल्या टर्म्स पैकी फक्त कोणते टर्म्स आपण कन्सिडर करणार आहोत, ट्रिपलेट F आणि ट्रिपलेट P. त्याच्यात ट्रिपलेट F ही ग्राउंड स्टेट आहे आणि ट्रिपलेट P ही एक्साइटेड स्टेट आहे. दुसरी इम्पॉर्टंट गोष्ट लक्षात काय ठेवायचंय, F टर्म तुमची कशी स्प्लिट होते, F टर्म इज स्प्लिटेड into 3 energy levels. First is T1G, second is T2G आणि third one is A2G. इथे या टर्मची स्प्लिट मल्टिप्लिसिटी ट्रिपलेट आहे, तर या सगळ्या लेवल्सची मल्टिप्लिसिटी काय असेल मग ट्रिपलेट असेल, ठीक आहे. F टर्मची स्प्लिटिंग आता आपण पाहिलं. त्याच्यानंतर एक्साइटेड स्टेट कोणती आहे मग P टर्म आहे. एक्साइटेड स्टेट टर्म कोणती आहे मग
पी टर्म आहे, पी टर्म स्प्लिट होते का नाही, त्याची पण मल्टिप्लिसिटी ट्रिपलेट आहे. पी टर्म स्प्लिट होत नाही, डिनोट कशाने करतो आपण, T1G ने. पण हे T1G सेम असल्यामुळे याला आपण T1G P ने डिनोट करतो. याची मल्टिप्लिसिटी ट्रिपलेट आहे, याची पण मल्टिप्लिसिटी काय असेल मग ट्रिपलेट. ठीक आहे. ग्राउंड स्टेट F टर्म, एक्साइटेड स्टेट P टर्म. पुढे मग आता आपण त्यालाच डायग्रामॅटिक फॉर्म मध्ये कसं दाखवणार मग मॉर्जेल डायग्राम पाहूया D2 इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन साठी. इकडे काय असेल मग एनर्जी आणि इकडे लिगॅंड फील्ड. ठीक आहे. पहिले इनिशियली काय दाखवणार तुमची ही एक्साइटेड, पहिले तर ग्राउंड स्टेट आपण दाखवूया. ग्राउंड स्टेट ट्रिपलेट F कशी स्प्लिट होते ग्राउंड स्टेट, थोडंसं मी चांगल्या पद्धतीने दाखवतो. ही तुमची ग्राउंड स्टेट ट्रिपलेट F कशी स्प्लिट होते ट्रिपलेट F टर्म, लोअर एनर्जी T1G स्टेट मध्ये की याची मल्टिप्लिसिटी ट्रिपलेट आहे. ठीक आहे. त्याच्यापेक्षा जास्त एनर्जीची ट्रिपलेट T2G लेवल आणि ही एक त्याच्यापेक्षा जास्त एनर्जीची ट्रिपलेट A2G लेवल. ही स्प्लिटिंग आहे F टर्मची. त्याच्यानंतर हायर एनर्जी एक्साइटेड स्टेट टर्म कोणती मग ट्रिपलेट P जी स्प्लिट होणार नाही. ठीक आहे. स्प्लिटिंग होत नसल्यामुळे त्याला आपण एक हॉरिझॉन्टल लाईनने दाखवणार आहोत. कारण की का, कारण की त्याची स्प्लिटिंगच होत नाही. बरोबर आहे. म्हणून आपण त्याला हॉरिझॉन्टल लाईनने दाखवणार आहेत. एका सिंगल लाईनने त्या लेवलला आपण दाखवणार आहेत आणि त्याच्यासाठी मुलिकन सिम्बॉल काय वापरलाय मग आपण T1G. याला मी फक्त थोडंसं नंतर दाखवणार. ट्रिपलेट P त्याच्यासाठी पण आपण काय वापरलं मग T1G सिम्बॉल वापरलं आहे, पण हे T1G P टर्म साठी. ठीक आहे. आणि ही ट्रिपलेट A2G. ठीक आहे. F टर्म कशी स्प्लिट होईल ते पण आपण दाखवलं आणि P टर्म तर स्प्लिट होत नाही, फक्त त्याला रिप्रेझेंट कसं करणार ते आपण T1G ने ट्रिपलेट T1G ने दाखवलेलं आहे. बरोबर आहे. आता पहा हे दोन टर्म्स आहेत, ही ग्राउंड स्टेट, ही एक्साइटेड स्टेट. आणि या टर्म मध्ये पण ही टर्म तीन वेगवेगळ्या एनर्जी लेवल मध्ये स्प्लिट होते. त्याच्यापैकी एक एनर्जी लेवल कोणती मग T1G, त्याच्यापेक्षा जास्त एनर्जीची लेवल T2G, त्याच्यापेक्षा जास्त एनर्जीची लेवल A2G. बरोबर आहे. आता पहा ही काय झाली तुमची ट्रिपलेट F टर्मची ही जी लेवल झाली ना T1G, ही तुमची ग्राउंड स्टेट झाली. मग इथून आपल्याला इलेक्ट्रॉन ट्रान्सफर करायचं आहे आणि कोण वरचे जेवढे लेवल्स मला दिसत आहेत 1 2 3 हे तिघं एक्साइटेड स्टेट झाले. मग इथे हे तीन पॉसिबल ट्रान्झिशन्स आपल्याला कन्सिडर करायचे. बरोबर आहे. पहिलं ट्रान्झिशन कोणतं असेल ट्रिपलेट T1G पासून तर ट्रिपलेट A2G. ठीक आहे. माझं डायग्राम मला फक्त चांगल्या पद्धतीने काढता येत नाही, तरी तुम्ही कन्सिडर करून घ्यायचं आहे. ठीक आहे. तरी सुद्धा याच्यासाठी मी स्क्रीनवर त्याचे इमेजेस रेफरन्स बुकमध्ये ऑर्जेल डायग्रामचे इमेजेस मी तुम्हाला व्हिडिओमध्ये कट करून याच्यासाठी टाकून देतो की तुम्हाला जास्त इफेक्टिव्हली ते डायग्राम समजतील. ठीक आहे. हे पहिलं ट्रान्झिशन T2G मधनं A2G मध्ये सगळ्यात जास्त एनर्जीचं ट्रान्झिशन आहे, कारण की ही सगळ्यात जास्त हायर एनर्जीची लेवल आहे ना A2G. त्याच्यानंतर ट्रिपलेट T1G मधून ट्रिपलेट T1GP आणि त्याच्यानंतर चांगल्या पद्धतीने दाखवतो. ही हे दुसरं ट्रान्झिशन आणि त्याच्यानंतर शेवटचं ट्रान्झिशन हे. पहिलं ट्रान्झिशन कोणतं आहे ट्रिपलेट T1G पासून ट्रिपलेट A2G. ट्रिपलेट T1G पासून ट्रिपलेट A2G हे सगळ्यात जास्त एनर्जीचे इलेक्ट्रॉनिक ट्रान्झिशन आहे, कारण की सगळ्यात जास्त एनर्जीची लेवल कोणती तुमची A2G. त्याच्यापेक्षा कमी एनर्जीचं ट्रान्झिशन कोणतं आहे ट्रिपलेट T1G ते ट्रिपलेट T1G. आता हे दोघं सेम आहेत म्हणून ही F टर्म पासून जनरेट होते, म्हणून आपण याला रिप्रेझेंट कशाने करणार ट्रिपलेट T1G F. ही P टर्म पासून जनरेट होते म्हणून ट्रिपलेट T1G P. म्हणजे त्याच्यानंतरचं ट्रान्झिशन कोणतं आहे ट्रिपलेट T1G F पासून ट्रिपलेट T1G P. ट्रिपलेट T1G F पासून इलेक्ट्रॉन ट्रान्सफर होईल ट्रिपलेट T1G P या एनर्जी लेवल. हे दुसरं इलेक्ट्रॉनिक ट्रान्झिशन. आणि त्याच्यानंतर थर्ड पॉसिबल ट्रान्झिशन कोणतं आहे मग ट्रिपलेट
T1G, तर ट्रिपलेट T2G. 3 इलेक्ट्रॉनिक ट्रान्झिशन